कमिटीचे पण माझ्या सहकारी मित्रांनी काही मागणी केली, माझ्या दिंडोरी नगरपालिकेने मागणी केली, आम्ही देणारे आहोत, आम्ही देणार। त्या संदर्भामध्ये माझा हा दौरा संपू द्या, मुंबईला गेल्यानंतर त्याही बाबतीमध्ये माझ्या मार्केट कमिटीला, माझ्या दिंडोरी नगरपालिकेला मदत केलेली तुम्हाला स्वतः नरारी जिरवाळ सांगतील की अशा अशा पद्धतीने आपल्याला मदत झालेली आहे। शेवटी तुम्ही इतके वर्ष नरारी जिरवाळला निवडून देताय, ते त्यांच्या परीने काम करताय, लोकांच्या मध्ये शिरून लोकांचे प्रश्न समजून घेताय, उपाध्यक्ष यांना तरी तिथं बसून त्याचा पाठपुरावा करतायत। पेसाच्या संदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झाल्यात त्या सोडवण्याच्या करता माझी नंतर आमचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्र्यांची ती वेळ घेत आहेत, आमच्याशी चर्चा करतायत। एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत की आत्ता मी तुमच्या कारखान्यावर गेलो, तो कादवा सहकारी साखर कारखाना उत्तम कारखाना चाललाय, तिथं येईल ती अडचण आम्ही दूर करतोय। अडचण एक तर येऊन देत नाही। शेटे साहेबांना विचारा, पूर्वी इन्कम टॅक्स लागला होता कारखान्यांना, आपण केंद्राला सांगून इन्कम टॅक्स काढून टाकला। आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा भाव दिला तरी इन्कम टॅक्स नाही, 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स कॅन्सल करून टाकला। काम करणारं सरकार पाहिजे मित्रांनो। बोलाचीच कडीन बोलाचाच भात असं चालत नाही, धमक लागती, ताकद लागती, प्रशासनावर पकड लागती, त्यावेळेस कामं होतात। तशा पद्धतीनं या बहिणींनो आणि बांधवांनो आपण सगळेजण काम करतोय। खूप योजना आहेत, आमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा उल्लेख मी केला, पिंक ई रिक्षा योजना ती आमच्या शहरी भागाच्या करता आणली, लेक लाडकी योजना मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने त्या मुलीला 1,01,000 रुपये तिच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, अशा पद्धतीनं आपण मुलींच्या करता ती योजना आणलेली आहे। जर जुळ्या मुली झाल्या तर दोघींना पण लाभ मिळणार, जुळी झाली म्हणून 50-50 51,000 नाही, 1,01,000 तिला आणि जुळीला पण 1,01,000 अशा पद्धतीनं पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांच्या मुलींच्या करता आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये अशा गरिबाच्या करता ही आमची योजना आहे। मुलींना व्यावसायिक शिक्षणात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफीची योजना ही आमच्या भुजबळ साहेबांची अन्नपूर्णा योजना, ही 3 गॅस सिलेंडरची बळीराजा वीज सवलत योजना 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारपर्यंत आणि मागेल त्याला ऊर्जा पंप सोलरचा तो त्या ठिकाणी देणार। अशा प्रकारे अनेक गोष्टी आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, 14 प्रकारच्या खरीप पिकांचा समावेश आणि रब्बीच्या 9 पिकांचा समावेश आहे। नमो शेतकरी सन्मान योजना, गरीब शेतकऱ्याला PM किसान सन्मान योजना, केंद्राची वर्षाला 6,000 रुपये आणि आपली 6,000 रुपये अशा पद्धतीनं ती योजना देखील आपण त्या ठिकाणी राबवतोय। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही 5 लाखापर्यंत माझ्या त्या कुटुंबाला औषध पाण्याच्या करता मदत करणारी ही योजना आहे। पूर्वी 1.5 लाख होती, आता आपण 5 लाख केलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकासाची आहे। 18 ते 32 वयोगटातल्या माझ्या मुला मुलींच्या करता ही योजना आहे, त्याकरता देखील आपण 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली। आमचे देहू आळंदी इथून माझी माऊलीची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी निघती, पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाती, त्याच्यामध्ये दिंड्या असतात, त्या दिंड्यांना देखील मदत करण्याचा निर्णय या राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये घेतला। मित्रांनो, आमच्यावर अल्पसंख्याक नाराज झाले, आम्हाला कालच्या लोकसभेला त्यांनी म्हणावं असं ते पाठबळ दिलं नाही, तरी पण अल्पसंख्याक समाजाच्या करता, माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता, भगिनींच्या करता आपण मौलाना आझाद महामंडळ योजना, त्याच्यात 1,000 रुपये भाग भांडवल केलं, किती 1,000 कोटी आणि 500 कोटी रुपयाची गॅरंटी सरकारची दिली। का
तर त्या मुलांना पण त्या ठिकाणी काही व्यवसाय करायचा म्हटलं तर तो व्यवसाय करता आला पाहिजे। इतके दिवस आमची आदिवासींच्या करता टार्टी होतं, मागासवर्गीयांच्या करता बार्टी होतं, बहुजन समाजाच्या करता सारथी आहे, ओबीसींच्या करता महाज्योती आहे, काही घटकाच्या करता अमृत योजना आहे। बरेच दिवस मागणी होती की आमच्या मातंग समाजाच्या करता काही द्या। मित्रांनो, मातंग समाजाच्या करता आपण आरटी ही संस्था निर्माण केली आणि त्याच्यातनं त्या मुलांना मुलींना आपण मदत करतोय, त्याच्यातनं त्या समाजाला वर पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय। आणि मुस्लिम समाजाला काल परवाच पेपरला वाचला असेल, कालच निर्णय घेतला, मार्टी ही माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता योजना आणली। मार्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, महाराष्ट्राला सांगायचंय, सर्व जाती धर्माच्या लोकांचं हे सरकार आहे, सर्वांना मदत करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ती आहे। आणि त्याही समाजातल्या आमच्या जे काही कर्ज काढायचं होतं त्यांना 30 कोटी रुपये हमी होती, ती 500 कोटी रुपये केली। त्यांच्याकरता शिष्यवृत्ती योजना देखील महिलांनो, माय माऊलींनो, माझ्या सर्व सहकाऱ्यांनो, बांधवांनो आम्ही आणलेली आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आपण तुमच्या भल्याच्या करता आणल्या। खोट्या नाट्या प्रचाराला आता बळी पडू नका। लोकसभेला झालं गेलं ते गंगेला मिळालं, परंतु आता कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना खोटं सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। मला काय आजच दिंडोरीमध्ये यायचं नाही, अजून मला बरेच वर्ष राजकारण समाजकारण करायचं आहे। मी कधी तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवणार नाही, तुम्ही योग्य निवड त्या ठिकाणी करा आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथं जिथं उमेदवार असतील ते ते उमेदवार निवडून आणण्याच्या करता, महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत। आम्ही या योजना व्यवस्थितपणे कायम कशा चालतील ह्या पद्धतीनं आम्ही आमचं काम करत राहू। आता हर घर तिरंगा हा एक कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये राबवतोय। 13, 14, 15 ह्या 3 ऑगस्ट, त्या 15 ऑगस्ट, 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट प्रत्येकाच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे। ग्रामविकास आणि नगरविकास खात्यातर्फे तुम्हाला तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी आन बाण आणि शान आहे, आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे। त्याकरता आपल्याला हा कार्यक्रम सगळीकडे राबवायचा आहे। महाराष्ट्रात देखील कालच आम्ही मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला, हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या करता तुम्ही तिरंगा यात्रा, तिरंगा रॅलीज, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्यूट आणि तिरंगा मेळा असे 9 कार्यक्रम आपण राज्यामध्ये राबवणार आहोत। माझ्या दिंडोरी परिसरातल्या तमाम बांधवांना, माझ्या माय माऊलींना, माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की आपण तो देखील कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवावा आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं। त्याच्यामध्ये आपण पण एक भारताचे घटक आहोत, अशा पद्धतीने जबाबदार नागरिक आहोत। ह्या नात्याने तोही हर घर तिरंगा कार्यक्रम आपण सहभागी व्हावं हीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। आणि पुन्हा एकदा मी आपल्याला वादा करतो, हा अजितदादाचा वादा आहे, तो कधी चुकीचा होणार नाही। माझ्या माय माऊलींना सातत्याने मदत करणं आणि माझ्या भावांना मदत करणं ही आमची भूमिका राहील आणि पुढे देखील कायम तेच काम आम्ही करत राहू हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। तर नाशिकमध्ये मेळाव्याला संबोधित करत होते अजित पवार। तर ही यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसची आज नाशिकपासून सुरू झालेली आहे, निघालेली आहे आणि या दरम्यान अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं। महायुतीच्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यासाठी स्वतः अजित पवार हे
संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं.